आता मी एक व्हिडिओ पाहिला होता. मी जे सांगणार आहे त्याच्या आधी, आता हा रस्ता जसा मी मोकळा आहे म्हणून पळवतोय, तर मोकळ्या रस्त्यात निघून जाणं का महत्वाचं आहे, म्हणजे पळवणं असं महत्वाचं नाही, पण त्या मार्गातून निघून जाणं. आपल्या मागे कोण आहे, जसे आता तुम्ही आपण कितीतरी स्कूटीवाले बघतो आणि बाईकवाले सुद्धा बघतो की एक कॉन्स्टंट स्पीड पकडून चालत असतात. म्हणजे मोकळा रस्ता असला तरी ठीक आहे, तुम्ही हायवेवरती एक 70 80 90 पकडलं आणि ते चालत राहिले ती गोष्ट वेगळी आहे. 2 3 गाड्यांच्या मध्ये अडकून आहे, जे हळू चालले त्यांच्यामध्ये मागे अडकून आहे. त्याचं कारण काय, हा व्हिडिओ बघा. आता या व्हिडिओमध्ये 2 गाड्या आहेत, एक टमटम आहे आणि एक गाडी आहे, 4 व्हीलर आहे. त्याच्या मागे अडकलेली स्कूटी आहे, जी एक आय थिंक सो फिमेल सोबत आहे, स्त्री बरोबर आहे, आणि ती त्यांना कुठेतरी घेऊन जात आहे. आता ह्या परिस्थितीमध्ये पुढे रस्ता मोकळा आहे, त्यांना तिथून जाणं सोपं आहे. थोडासा रस्ता गॅप मिळाला किंवा त्यांनी काढला, त्यांना हॉर्न देऊन वगैरे, तर ते पुढे जाऊ शकत होते. पण झालं काय, मागून एक ब्रेक फेल झालेला ट्रक आला आणि त्यांनी त्याला उडवलं. देवाची खूप कृपा म्हणून त्यांचा ऍक्सिडेंट जसा झाला त्यानंतर त्यांच्या वरून ट्रक गेलेला नाही आहे. आता ह्या परिस्थितीमुळे काय झालं, एकतर गाडीवाल्याला इजा झाली, गाडीच्या फॅमिली जे पण होते सोबत त्यांना त्यांची इजा झाली. आता तीच ती गाडी जर तिथून निघून गेली असती, मध्ये एकदा गाडी आल्या नसत्या, तर त्यांना हा ऍक्सिडेंट चुकला असता. जिथेही तुम्ही गाडी चालवता तिथे आजूबाजूला मागे सुद्धा आरशांमध्ये कोण मागून येत आहे, कुठल्या वेगाने येत आहे, याचं पूर्ण भान ठेवा. म्हणूनच मी हे छोटेवाले आरसे लावलेले आहेत, जेणेकरून अगदी बाजूला सुद्धा एक ब्लाइंड स्पॉट आहे, तिथे पण कोण आहे कोण नाही आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कितीतरी कॅब ड्रायव्हर्स किंवा मेजरली कॅब ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर हे सगळे मोबाईल वापरत चालवत असतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला जाताना सतर्क राहा. त्या कुठल्या दिशेने चाललेत ते कदाचित त्यांनाही दिसत नसतं, कारण का त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये असतं, आणि त्यामुळे दुर्घटना जास्त होऊ शकतात. आपला जीव धोक्यात घालू नका. तुम्ही बाईक चालवता, हा व्हिडिओ सगळ्या बायकर्ससाठी आहे, कारण का बाईक ही खूपच धोकादायक ठरू शकते गाडी, जर आपण ती सजगपणे नाही चालवली तर. दुर्घटना नाही झाली तर आपण अजून वर्ष जगू. आपण बाईक चालवल्यामुळे मेलो असंही कोण बोलणार नाही. फक्त आपल्याला सजग राहायला हवं.